नमस्कार मित्रांनो, मी रवी आणि तुम्ही पाहत आहात रावीज करिअर अड्डा. आज आपण बोलणार आहोत सर्वांना उत्सुकतेने वाट पाहत असलेल्या DMER महाराष्ट्र रिझल्ट 2025 आणि फायनल मेरिट लिस्ट बद्दल. होय, महाराष्ट्र शासनाच्या डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च DMR कडून घेतलेल्या भरती परीक्षेचा निकाल आणि मेरिट लिस्ट आता काही दिवसांत जाहीर होणार आहे. आज आपण पाहूया निकाल कधी लागू शकतो, प्रक्रिया काय आहे आणि अंतिम निवड कशी होईल. DMER म्हणजे काय आणि परीक्षा प्रक्रिया. सर्वप्रथम थोडक्यात समजून घेऊ या DMER म्हणजे काय. DMER म्हणजे डायरेक्टोरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च महाराष्ट्र, म्हणजेच महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय. या विभागामार्फत राज्यातील विविध सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि आरोग्य संस्था या ठिकाणी भरती केली जाते. यावर्षी DMERने क्लर्क, स्टाफ नर्स, लॅबोरेटरी टेक्निशियन, फार्मासिस्ट, ग्रुप C आणि ग्रुप D अशा विविध पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया घेतली. लिखित परीक्षा पूर्ण झाल्यानंतर उमेदवार आता निकाल आणि मेरिट लिस्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. निकाल कधी लागतो आणि प्रक्रिया काय असते. DMERचा निकाल लागण्यासाठी साधारणपणे 15 ते 30 दिवसांचा कालावधी लागतो. सर्वप्रथम प्रकाशित केली जाते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, म्हणजे तात्पुरती गुणवत्ता यादी. ही यादी उमेदवारांच्या लेखी परीक्षेतील गुणांनुसार तयार केली जाते. यानंतर उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावले जाते, म्हणजेच शैक्षणिक पात्रता, जातीचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र अशा कागदपत्रांची तपासणी होते. पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच फायनल मेरिट लिस्ट म्हणजे अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाते. ही यादी साधारणपणे प्रोव्हिजनल लिस्ट नंतर 7 ते 10 दिवसांत प्रसिद्ध केली जाते. म्हणजेच निकाल लागण्याची एकूण प्रक्रिया साधारण 3 ते 5 आठवड्यांत पूर्ण होते. फायनल मेरिट लिस्ट नंतर काय होते. फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे अपॉइंटमेंट ऑर्डर. DMER निवड झालेल्या उमेदवारांना त्यांचे पोस्टिंग लेटर्स पाठवते. या नियुक्त्या संबंधित विभाग, हॉस्पिटल किंवा कॉलेजनुसार ठरवण्यात येतात. उमेदवारांनी या टप्प्यावर खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात. DMERच्या अधिकृत वेबसाईटवर दररोज तपासणी करा. www.dmer.gov.in चुकीची माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका. फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आल्यास कागदपत्रांसह पुढील सूचनांनुसार उपस्थित राहा. महत्त्वाचे सल्ले आणि तयारी. निकाल लागण्याच्या काळात उमेदवारांनी शांत राहून आपल्या पुढील टप्प्यासाठी तयारी ठेवावी. जर तुम्ही निवड झालेल्या पदासाठी पात्र असाल तर जॉईनिंगसाठी आवश्यक सर्व कागदपत्र तयार ठेवा. आणि जर तुमचं नाव पहिल्या लिस्टमध्ये नसेल तर घाबरू नका. DMER काही वेळा वेटिंग लिस्ट देखील जाहीर करते. तर मित्रांनो, DMER रिझल्ट आणि फायनल मेरिट लिस्ट आता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. म्हणून सतत अधिकृत वेबसाईट तपासा आणि सावध राहा. अशाच अचूक, विश्वासार्ह आणि सरकारी भरतीबाबतच्या सर्व अपडेट्ससाठी पाहत राहा रावीज करिअर अड्डा चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा.